लातूर आरटीओ ऑफिसच्या मार्फत सध्या स्कूल बस तपासणी मोहीम सुरू. स्कूल बसवरती सध्या कारवाया सुरू. 100 पेक्षा अधिक स्कूल बसवरती कारवाई. 4 लाख पेक्षा जास्त दंड वसूल. लातूर आरटीओ पथक जिल्ह्याभरात सज्ज. पालकांनी आपल्या लेकरांना स्कूल बसमध्ये पाठवत असताना जागरूक राहावे असे आवाहन लातूर आरटीओ मार्फत करण्यात आलेले आहे. पहा सविस्तर. सध्या आमचा मधात एक लातूरमध्ये काही घटना झालेल्या आहेत. अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्या अनुषंगाने आमचं एक स्कूल बस तपासणी मोहीम सुरू आहे आणि कारवाई सुरू आहे. आजपर्यंत जवळपास आम्ही 100 स्कूल बसेसवर कारवाई केलेली आहे आणि जवळपास 4 लाख रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. आणि यापुढेही ही कारवाई चालूच राहणार आहे. आणि एक आमचं एक पालकांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या मुलांना स्कूल बसमध्ये पाठवताना त्या स्कूल बसची शहानिशा करणे गरजेचं आहे. ती स्कूल बस फिट आहे, त्याचे डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहे किंवा नाही हे सुद्धा तपासणं खूप आवश्यक आहे. तर आपल्या विभागामार्फत एक एम परिवहन ॲप असतं, त्यामध्ये फक्त व्हेकल नंबर टाकला की आपल्याला त्या व्हेकलचे डिटेल्स म्हणजे ती व्हेकलचे डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे, ते व्हेकल फिट आहे की अनफिट आहे याविषयी आपल्याला माहिती मिळणार. आणि जर एखादं व्हेकल स्कूल बस तुम्हाला जर अनफिट आढळून आलं असेल तर परिवहन विभागासोबत आरटीओ कार्यालय लातूर यांच्यासोबत तात्काळ संपर्क करावा, जेणेकरून आपल्याला मुलांची सुरक्षितता प्राधान्य देऊन त्यांच्यावर कारवाई करणं सोपे होईल. थँक्यू. आपले पथक आपल्या लातूर जिल्ह्यात जवळपास 10 तालुके आहे आणि प्रत्येक पथकाला आपण तालुके वाटून दिलेले आहे. त्या अनुषंगाने त्यानुसार ते पथक आपापल्या क्षेत्रात कारवाई करत असतात. तसेच जे शाळा आहे प्रत्येक शाळेत एक शालेय परिवहन समिती ही नेमणूक केली जाते आणि शाळेतील त्यामध्ये सदस्य असतात, मुख्याध्यापक, शिक्षक. तर मुख्याध्यापकांना अशी विनंती आहे की आपल्या शाळेत जे स्कूल बस येतात तर ते स्कूल बस नियमावलीचं एक फॉलो करतात किंवा नाही याची शहानिशा करावी आणि मुलांची सुरक्षितता बाधित होणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडणार नाही.